गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी निघाले शॉपिंगला आणि मी खूप जास्त खुश आहे. कारण मला परत एकदा असा अनुभव आला की एखादी गोष्ट किती अशक्य असेल की होऊच नाही शकत, पण आपल्या मनात जर त्या गोष्ट करण्याची किंवा मिळवण्याची प्रचंड इच्छाशक्ती असेल ना, तर ती गोष्ट शक्य होते. आणि हेच आज घडले माझ्या बाबतीत. माझ्या 2 नंबरचा मुलगा जेव्हा झाला तेव्हा मला त्याचं बारसं वगैरे करता नाही आलं. त्यामुळे त्याचा वाढदिवस करायचा होता मला. पण बऱ्याच अशा गोष्टी घडत गेल्या ना की मला ते जुळत म्हणजे कळत नव्हतं की आम्ही प्लॅन करतोय, पण ते खूप अडचणी येत गेल्या. आणि आता त्याचा उद्या वाढदिवस आहे ना, तर काल रात्री 8 वाजता आमचं फायनल झालं, म्हणजे 27ला डिसेंबरला, की आज उद्या आपण त्याचा वाढदिवस करतोय. रात्री आदल्या दिवशी 8 वाजता आम्ही ठरवलं. त्यानंतर आम्ही हॉल फायनल केला 10 वाजता. आम्ही 12 वाजता कॅटरर्स फायनल केला. त्यानंतर आम्ही लोकांना इन्व्हाइट केलं. त्यानंतर सगळ्यांचे इन्व्हिटेशन्स गेले. आणि म्हणजे इतकं सडनली या गोष्टी घडल्या ना की खूप दिवस आम्ही प्लॅन करतोय आणि ते होईल की नाही याची शाश्वती नव्हती, की आम्ही त्याचा वाढदिवस करू शकू की नाही. पण इतकं पटापट त्या गोष्टी घडल्या ना की काही स्वप्नावतच वाटतं मला सगळं. आणि आता खरेदी वगैरे करून साधारण 2 वाजता आम्ही घरी आलो. माझ्या बहिणीने हे सगळे गिफ्ट्स, रिटर्न गिफ्ट्स पॅक केले. आणि साधारण 7:15 वाजता वगैरे आम्ही हॉलवर आलो. तेव्हा गेस्ट आले नव्हते, नुसती तयारी चालू झालेली. पण अगदी आदल्या रात्री 8 वाजता ठरवल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या 8पर्यंत आम्ही सगळी अरेंजमेंट व्यवस्थित केली, जेवणापासून हॉलपासून सगळं. आणि काय म्हणू, सगळ्या गोष्टीच्या पटपट घडत गेल्या, अगदी कसलीही अडचण आली नाही. लास्ट मोमेंटला इतकं ठरलं, पण अगदी व्यवस्थित सगळा प्रोग्राम छान झाला. आणि खूप छान वाटतं मला खरंच. आता ह्यात काय बोलण्यासारखं नाहीच. तो आनंद म्हणजे वेगळाच आहे की अगदी अशक्यच होतं. म्हणजे खूप अशा गोष्टी होत्या ना की 1 मिनटंही वाटलं नव्हतं की हा सगळा प्रोग्राम असं सगळा होईल. आणि फक्त इच्छा होती, होईल असं वाटत नव्हतं. पण आपण म्हणतो ना, खरंच आहे ती गोष्ट. मनात ती जिद्द आहे ना, ती कमी नाही होऊ द्यायची. ती इच्छा तशीच ठेवायची. आणि ना कुठेतरी निसर्ग म्हणा किंवा नियती म्हणा किंवा जे काही तुम्ही म्हणाल ते आपल्याला सपोर्ट करताना ती गोष्ट होते. पण तुमच्या मनात त्याविषयीची एक आस्था असते ना, ती पाहिजे, तुमची इच्छा पाहिजे आणि ती स्ट्रॉंग बिलीफ असलं पाहिजे तुमचं. आणि ते आमचं तसंच झालं काहीसं. आणि आज आम्ही दोघं पण खूप खुश आहे की आमच्या दोन्ही मुलांच्या सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित केल्यात. मोठ्या मुलाच्या सुद्धा सगळ्यात छान गोष्टी केल्या. म्हणजे त्याचं बारसं मम्मी पप्पाने खूप छान पद्धतीने केलं. पहिला वाढदिवस छान झाला. त्याचा 5वा वाढदिवस पण खूप छान ह्याच हॉलमध्ये आम्ही केला होता. आणि फक्त ह्या दुसऱ्या मुलाचं माझ्या बारसं नाही करता आलं, कारण तो वजन त्याचं लहान असल्यामुळं आम्हाला तेव्हा ते बारसं करणं शक्य नव्हतं. आणि काही कारणास्तव ते मग ते पुढे ढकलत गेले आणि झाल्या नाही त्या गोष्टी. पण त्याचा वाढदिवसाची गोष्ट आम्ही प्लॅन करतो, पण खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे थोडंसं मनात हे होतं की होतोय की नाही. पण फायनली झालं आणि खूप छान वाटतंय. मी बौद्धाचार्य काकांना बोलवलं होतं. त्यांनी छान पूजा वगैरे घेतली. आणि त्यांनी नाव वगैरे ठेवलं त्याचं. आणि खूप सुंदर हा प्रोग्राम झाला. म्हणजे खूपच छान झाला. खूप जवळच्या अगदी मोजके नातेवाईकांना येणं शक्य झालं. त्याच्या आत्याने त्याचं नाव माईक करून पुकारलं. आम्ही सांगितलं होतं. त्या नावामध्ये पण आमचं जरा हे होतं, पण फायनली छान नाव त्याचं आम्ही ठेवलं. सार्थक नाव ठेवलं आमच्या मुलाचं. एकाचं नाव सम्यक आहे, एकाचं सार्थक ठेवलं आहे. आणि खूप छान कंप्लीट फॅमिलीचा फील आहे मला आज. हे माझे सासू सासरे पण आहेत, माझे मम्मी पप्पा आहेत आणि फॅमिलीतले अगदी जवळचे खूप क्लोज लोक तिथे येऊ शकले. जे येऊ शकले त्यांना सगळ्यांना थँक्यू. आणि नाही येऊ शकले त्यांना काही प्रॉब्लेम्समुळे नाही येता आलं, कारण सुट्ट्या आहेत मुलांना, काही जणांच्या एक्झाम आहेत. माझ्या माहेरच्याकडच्या फॅमिलीतले खूप लोक मिसिंग आहेत माझ्या फॅमिलीमधले. पण एनिवे सगळ्यांना काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे आणि वेळच मुळात माझं इन्व्हिटेशनच लेट गेल्यामुळं मे बी नसेल जमलं त्यांना. पण खूप साधारण छान प्रोग्राम झाला. जेवण छान होतं आणि खूप हॅप्पी आहे मी. जर हे घडली नसते गोष्ट, उद्या माझा मुलगा मोठा होईल आणि हे बघेल ना, त्याला खूप छान वाटेल. खूप शॉर्ट लिस्टमध्ये आम्ही त्याची सगळी इच्छा पूर्ण केली. त्याची नाही, इव्हन आम्ही आमची इच्छा पूर्ण केली. आमच्या दोन्ही मुलांच्या ज्या गोष्टी आम्हाला करायच्या होत्या त्या आम्ही छान केल्यात. आणि माझ्या बाळाला, माझ्या दोन्ही मुलांना छान आयुष्य मिळू देत, छान त्यांच्या आयुष्यात सगळ्या छान गोष्टी घडू देत. आणि हीच एक प्रार्थना माझी नेहमी असते. मला नेहमी असं वाटत होतं की मोठ्यासाठी केलं तसं छोट्याचं पण सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. आणि
झाली तशी, म्हणजे त्याचं बारसं नाही करता आलं पण त्याचा वाढदिवस छान झाला आमच्याकडून आणि मुलांनी खूप एन्जॉय केला. मला रिटर्न गिफ्ट पण एवढा कमी वेळात खूप छान मिळाला आणि खूप एन्जॉय केली मी त्याची पार्टी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि मला कमेंट करा, सबस्क्राईब करा.